आमचा पेपर फुटला. पण खरं सांगू, आता अशा बातम्यांचं आश्चर्य वाटेन असं झालंय. कारण आपल्या देशात सध्या परीक्षा कमी आणि त्यामागचे घोटाळेच जास्त दिसायला लागले. एका बाजूला मुलं रात्र रात्र जागून अभ्यास करताय आणि दुसऱ्या बाजूला कुणीतरी मोबाईलवर पेपर फिरवतोय. विचार करा, एक मुलगा वर्षानुवर्ष मेहनत करतोय आणि दुसरा पैसे देऊन प्रश्नपत्रिका विकत घेतोय. पण यात चूक फक्त त्या मुलांची नाहीये, पेपर त्यांची सुद्धा आहे, ज्यांची जबाबदारी होती तो पेपर सुरक्षित ठेवण्याची. कारण एवढ्या मोठ्या परीक्षेचा पेपर अचानक फुटत नाही. त्यामागे पैशाची लालसा असते, ओळखी असतात आणि आतले लोक असतात. आणि सगळ्यात भयानक गोष्ट कोणती आहे माहितीये? सध्या लोकांना भ्रष्टाचाराचा रागही येईनासा झालाय. कारण हल्ली तो इतका रोजचा झालाय. आणि काही लोकांना तर पेपर फुटल्याचा राग नसतो, त्यांना राग असतो की आमच्यापर्यंत पेपर पोहोचला नाही. आणि ही समज जास्त धोकादायक आहे. आपण मुलांना शिकवलंच नाही की शिक्षण म्हणजे समज वाढवणं. आपण फक्त इतकंच शिकवलंय की काहीही करून जिंका. म्हणून कुणी कॉपी करतं, कुणी पैसे देतं, कुणी आतून पेपर विकतं. आणि मग आपण म्हणतो देश बदलायला हवा. देश असा अचानक बदलत नाही. आणि जेव्हा मेहनतीपेक्षा पैसा मोठा होतो तेव्हा पेपर फुटतात. जेव्हा माणुसकीपेक्षा यश मोठं होतं तेव्हा प्रामाणिकपणा मरायला लागतो. आणि जेव्हा व्यवस्था विकली जाते तेव्हा फक्त पेपर फुटत नाही, तर विद्यार्थ्यांचा विश्वास फुटतो.